सर आणि ताई नमस्कार. विद्यार्थ्यांनाही नमस्कार. मी अभिजित पाखरे. माझी 2023च्या यू-पी-एस-सीमधून इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस इन्कम टॅक्समध्ये निवड झाली आहे. आणि तुम्ही सगळे नवीन ॲस्पिरंट्स मोटिव्हेटेड आहात आणि तुमच्या सर्वांशी बोलायची मला संधी आहे, तर त्याचा मला खूप आनंद आहे. मी सर्वप्रथम ब्रॉड इयर टाईम टेबल जे की तुम्ही आता पूर्ण वर्षभर ते फॉलो करू शकता किंवा एक मायक्रो प्लॅनिंग म्हणतात. तर ते डोक्यात ठेवून काम करू शकता. तर अ, आता तुमची पुढची परीक्षा साधारण मेमध्ये असेल. तर मग पुढचे 7 महिने म्हणजे डिसेंबरपर्यंत तुम्हाला मेन्सचा अभ्यास करायचा आहे. मेन्स फाउंडेशन म्हणता येईल त्याला. आणि मग त्यानंतरचे 5 महिने तुम्ही प्रिलिम्स कराल. परत 3 महिन्यांनी मेन्स असेल. तर एक साधारण असं मॅक्रो टाईम टेबल तुमच्यासाठी असणार आहे, की तुम्ही कशा पद्धतीने पुढचे 7 महिने मेन्सचा अभ्यास कराल. त्यासाठी मेन्सचा अभ्यास सुरू करण्याआधी तुम्हाला काही गोष्टीचं प्रिपरेशन करणं आवश्यक आहे. म्हणजे त्यामध्ये बेसिक समजा ऑप्शनल ठरवणं हे एक त्यातलं मेजर स्टेप आहे, की तुम्हाला पुढचे 7 महिने अभ्यास करायचा आहे. तर जी-एस कॉन्स्टंट आहे सगळ्यांसाठी. पण माझं स्पेसिफिक ऑप्शनल काय असणार आहे. तर ते एक ठरवणं मेजर गोष्ट असणार आहे तुमच्यासाठी. आता अभ्यास सुरू करताना तुम्ही बेसिक एक्झामला अंडरस्टँड करणं, त्याची डिमांड, सिलेबस किंवा जे काही प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, या संदर्भात बेसिक एक आयडिया मनात ठरवणं फार जास्त महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्ही एका पद्धतीने कॉलेजमध्ये अभ्यास केलेला असतो किंवा आतापर्यंत अभ्यास केलेला असतो, तर त्यातल्या ज्या मेथड्स आहेत, त्या थोड्या अनलर्न करून यू-पी-एस-सीला काय रिक्वायरमेंट आहे यू-पी-एस-सीची, त्यानुसार स्वतःला ओरिएंट करणं. म्हणजे मी माझा स्टडी मेथड्स ह्या यू-पी-एस-सीच्या इन कॉन्सोनन्स आहेत का? हे बघणं आता सुरुवातीला फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे पण कॉलेजच्या वर्षांमध्ये किंवा बाकी काही दुसऱ्या परीक्षांचा अभ्यास करताना आपल्याला तितकीशी सिरियसली अभ्यास करायची सवय नसते. तर मग आपल्याला मॅक्सिमम स्टडी करणं आणि त्या डिसिप्लिनमध्ये असणं, म्हणजे पुढच्या जवळपास 15 महिन्यांसाठी कमीत कमी, हे स्वतःला त्याच पद्धतीने ट्यून करणं फार आवश्यक आहे. ही तुम्ही हॅबिट डेव्हलप करणं, की आपल्याला पुढचे 15 महिने जवळपास पूर्ण डिसिप्लिननी फोकसली अभ्यास करायचा आहे. हे फार महत्त्वाचं आहे सुरुवातीला. त्याचबरोबर रिसोर्स आयडेंटिफिकेशन म्हणजे मी आता मेन्स फाउंडेशनच्या पुढचे 7 महिने अभ्यास करणार आहे. तर मी कोणते रिसोर्सेस वापरणार आहे किंवा कोणत्या विषयाचा अभ्यास कोणत्या पद्धतीने करणार आहे. तर त्याला त्यासाठी या कोर्समध्ये तुम्हाला ओरिएंटेशन लेक्चर्स होतील. त्यात तुम्हाला कळून येईल, की समजा जी-एस-1चा अभ्यास कसा करणार आहे, जी-एस-2चा अभ्यास कसा करणार आहे, त्यातल्या स्पेसिफिक पॉइंटचा अभ्यास कसा करणार आहे. या संदर्भात तुम्हाला वेगवेगळे मेंटॉर्स तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करतील. तर ते ओरिएंटेशन समजावून घेणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर मग तुमची डिरेक्शन म्हणजे मधूनच हरवून जाईल. जेव्हा तुम्हाला ओरिएंटेशन कळेल आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास डायरेक्ट कराल, तर तेव्हा तुमचा प्रवास पुढचा सोपा होईल. त्याचबरोबर आता तुम्हाला पुढच्या 7 महिन्यामध्ये विषय समजून घेणं, त्याची नोट मेकिंग करणं. तर नोट्स काढणं ही एक सुद्धा मोठं स्किल आहे. तर ती कशाप्रकारे नोट्स काढल्या पाहिजेत. तर या संदर्भातही तुम्हाला लेक्चर्स होतील. पण ती तुम्ही स्किल आता हळू शिकणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर बेसिक रीडिंग्स जे आहेत समजा एन-सी-आर-टी असेल किंवा न्यूजपेपर रीडिंग असेल डेली, की न्यूजपेपर रीडिंग कसं करावं या संदर्भातही तुम्हाला सेशन होईल. तर तेही तुम्ही म्हणजे सायंटिफिक अप्रोच टू रीड न्यूजपेपर हाही बघणं सुरुवातीच्या काळामध्ये फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर काही स्किल्सचे सेशन्स होतील, जसं की क्रिटिकल थिंकिंगचं असेल किंवा रिव्हिजनचं असेल, तर हेही समजावून घेणं फार महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा ते तितकेसे महत्त्वाचे वाटत नाहीत आता, की पहिल्यांदाच वाचताना आपण रिव्हिजनचा का विचार करावा असं होतं. पण नंतर तुम्हाला त्याची उपयुक्तता लक्षात येईल किंवा क्रिटिकल थिंकिंग करताना, सेशन करताना तुम्हाला काय महत्त्वाचं आहे आणि कशाला किती वेळ द्यायचा आणि कोणता विषय कशा पद्धतीने समजून घ्यायचा, ह्यासाठी तशा सेशनचा फारच फायदा होईल. त्याच्यामुळे क्रिटिकल थिंकिंगचे सेशनही तुम्हाला पुढे चालून उपयोगाचे ठरतील. तर पुढच्या 7 महिन्यांमध्ये तुम्ही या बेसिक स्किल्सवरती फोकस देऊ शकता, की ज्याच्यामध्ये स्वतःला ओरिएंट करणं असेल, स्टडी हॅबिट्स म्हणजे त्या नवीन यू-पी-एस-सीच्या इन लाईनमध्ये करणं असेल, रिसोर्स आयडेंटिफिकेशन असेल, प्लॅनिंग असेल किंवा नोट मेकिंग असेल, या गोष्टी तुम्ही आता सुरुवातीच्या काळात फोकस करू शकता. त्याचबरोबर पुढची प्रिलिम्स असणार आहे. तर मग प्रिलिम्सला एक तुम्ही पुढचे 7 महिने जर चांगला अभ्यास केला, तर तिथेच म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासाठी ईझी होऊन जातात. कारण की ऑलरेडी तुम्ही जी-एस बऱ्या प्रकारे वाचता. तर मग तिथून पुढे परत रिसोर्सेस आयडेंटिफाय करणं, परत टेस्ट देणं, पी-वाय-क्यू सोडवणं किंवा त्याचा मॅक्रो प्लॅन बनवणं प्रिलिम्सच्या अभ्यासाचाही. एकदा तुम्ही हा एक्झिक्यूट केला मेन्सचा प्लॅन, तर तुम्हाला प्रिलिम्स रिलेटेडली ईझी जाईल. कारण की तुम्हाला ब्रॉडर अंडरस्टँडिंग खूप चांगली आलेली असेल आणि कॉन्फिडन्स आलेला असेल, की मी मेन्स चांगली केली, तर मग मी प्रिलिम्सही चांगली करू शकतो. तर मग प्रिलिम्ससाठी त्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यानंतर परत तुमची मेन्स असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही आता 7 महिन्यात जितका अभ्यास कराल, तर तितकं तुम्ही बेटर पोझिशनमध्ये असाल पुढची मेन्स म्हणजे तुमची येणारी मेन्स जी ॲक्चुअल मेन्स आहे, ती देण्यासाठी. तर त्याच्यामध्ये तुम्हाला आत्तापासून आन्सर रायटिंग असेल, प्लॅनिंग असेल किंवा
ब्रेनस्टॉर्मिंग ऑफ द क्वेश्चन्स, पी-वाय-क्यूज असेल, ह्या गोष्टी त्यावेळी करणं फार महत्त्वाचं आहे. किंवा टेस्ट सीरीज देणं असेल. ह्या सगळ्या प्रवासामध्ये मेन्ससाठी टेस्ट सीरीज देणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि इव्हन प्रिलिम्ससाठी पण. आणि अजून एक गोष्ट म्हणजे इव्हॅल्युएशन, जे की आपण स्वतः करतो किंवा आपलं म्हणजे फ्रेंड्स किंवा पियर्स करतात आणि बाकी मेंटर्सकडून आपण इव्हॅल्युएट करून घेतो. तर या गोष्टी कॉन्स्टंटली तुम्हाला प्रिलिम, मेन्स या काळामध्ये महत्त्वाच्या ठरणार आहेत. तर या तुम्ही हळू शिकून घेतल्या पाहिजेत. अ, अजून ज्या गोष्टी आपण पुढं चालून समजा इंटरव्ह्यूला आपल्याला आत्तापासून कोणत्या गोष्टीवर आपण काम करू शकतो. कारण की ही अशी प्रोसेस नाही की तुम्हाला मेन्स झाल्यानंतर आपण इंटरव्ह्यूचा अभ्यास करू किंवा मेन्स झाल्यानंतर त्याचं बघू, असं नसतंय. तर त्यासाठी तुम्ही जो कंटेंट आता वाचणार आहात मेन्ससाठी किंवा प्रिलिमसाठी, तो तितका जास्त चांगल्या पद्धतीने इंटरनलाइज करून घेणं, समजावून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, की आपण फक्त इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो. तो मुद्दा किंवा तो इश्यू हा इन डेप्थ समजून घेत नाही. त्याच्यामुळे मग परत इंटरव्ह्यूला त्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स येतात. तर मग आता तुम्ही जे काही वाचत असाल, ज्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील, तर त्या तुम्हाला समजल्यात का? इंटरनलाइज झाल्यात का? ह्या फार महत्त्वाचं आहे आणि ते कन्सेप्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यातून तुम्हाला बेसिक कॉन्फिडन्स येईल तुमच्या नॉलेजबद्दल आणि मग त्यातून तुमची क्लॅरिटी ऑफ थॉट डेव्हलप होईल. जेव्हा तुम्हाला क्लॅरिटी ऑफ थॉट डेव्हलप होईल आणि मग नंतर बाकीच्या गोष्टी ज्या म्हणजे आहेत, की ते एक्सप्रेस करता येणं किंवा सॉफ्ट स्किल्स असणं इंटरव्ह्यूचे, तर मग ते हळू डेव्हलप होतील. तर या गोष्टी आपण पुढच्या तुमच्या 15 महिने मेन्सपर्यंत आणि पुढच्या इंटरव्ह्यूच्या अजून 3-4 महिने, या काळामध्ये तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत. तर या ब्रॉडर थीम लक्षात असू द्या. त्याचबरोबर म्हणजे प्रबोधिनीमध्ये केवळच तुम्हाला फक्त असं शिकवलं जातं असंच नाही. त्याचबरोबर अजून तुम्हाला बऱ्याच चांगल्या गोष्टींचा ॲक्सेस मिळतो. तर किंवा अजून काही बॅचेस होतात किंवा अजून ज्या काही गोष्टी होतात, ज्या मला पर्सनली फायदा झाला, त्या मला सांगाव्याशा वाटतील. मी ही ॲप्टिट्यूड बिल्डिंग प्रोग्राम केला होता प्रबोधिनीमध्ये. अ, अ, ओझरडे सरांनी सांगितलंच, की 2-3 तुमचे अटेम्प्ट झाल्यानंतर तुम्ही तो करू शकता. तर मी तो केला होता. तर तेव्हा मला बऱ्याच गोष्टी कळल्या, की आपण आपलं प्रिपरेशन कशाप्रकारे म्हणजे अजून चांगल्या पद्धतीने डिटेक्ट करू शकतो. तर ताईंचे जे क्रिटिकल थिंकिंगचे सेशन झाले, त्यातूनही मला बऱ्याच गोष्टी कळाल्या किंवा त्यात जे रीडिंग स्पीडबद्दल गोष्टी शिकवल्या गेल्या. तर त्यातून मला अ, म्हणजे माझं प्रिपरेशन अजून चांगल्या पद्धतीने करता आलं. त्याचबरोबर प्रेरणा बॅच जी इंटरव्ह्यूसाठी होती, तर त्यातून मला काही गोष्टी कळाल्या, की ज्याच्यामध्ये व्हिलेज व्हिजिट्स असतात किंवा ऑफिसर्सला अ, जाऊन आपण म्हणजे भेट देतो आणि तिथून बऱ्याच गोष्टी अ, आपल्याला समजून येतात आणि मग त्यातून एक तुमचा पर्स्पेक्टिव्ह ब्रॉडर होतो. कारण की आपण सुरुवातीच्या काळामध्ये फक्त प्री आणि मेन्सच्या काळामध्ये आपण फक्त म्हणजे टेक्स्ट बुक नॉलेज लर्न करत असतो. तर मग ॲक्चुअल फील्ड नॉलेज तुम्हाला प्रेरणा बॅचमधून मला कळालं होतं. त्याचबरोबर सेवा जो प्रोग्राम आहे प्रबोधिनीमध्ये, तर त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना शिकवण्याचाही अनुभव मी घेतला होता किंवा टॉपर स्टॉक जे होतात, की काही रँकर्स येऊन तुम्हाला काही गोष्टी सांगतात. तर त्याचाही फायदा मला स्पेसिफिक इनपुट्स आन्सर रायटिंगमध्ये एक असेल किंवा व्हॅल्यू एडिशनमध्ये असेल, तर त्याच्यामध्ये झाला होता. तर या बेसिक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याचबरोबर काही म्हणजे यू-पी-एस-सी तुम्ही इंटिग्रेटेड पद्धतीने समजावून घेणं फार आवश्यक आहे. म्हणजे सिलेबस जो आहे मेन्सचा, तर तो आता तुम्ही म्हणजे थरोली वाचणं, समजावून घेणं, की ह्याची काय रिक्वायरमेंट आहे, स्पेसिफिक पॉइंटची काय रिक्वायरमेंट आहे आणि तो मी कशा पद्धतीने कव्हर करणार आहे आणि त्याच्यासाठी काय-काय रिसोर्सेस वापरणार आहे किंवा मला प्रॉब्लेम आला तर मी म्हणजे मेंटरसोबत कसं कनेक्ट होणार आहे. तुम्हाला यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला आता बॅचमध्ये सांगितल्या जातील. तर मग त्या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊ शकता. त्याचबरोबर पुढच्या 7 महिन्याचं प्लॅनिंग करताना तुम्हाला 2-3 ऑप्शन्स असतात, की म्हणजे तुम्हाला जी-एस आणि ऑप्शनल कव्हर करायचा असतो. तर मग तुम्ही सुरुवातीला इथिक्स आणि ऑप्शनल करू शकता आणि नंतर जी-एस करता किंवा तुम्ही सुरुवातीला जी-एस करता आणि नंतर मग ऑप्शनलचा अभ्यास करता. तर मग याबद्दल तुम्हाला जे सांगितलं जाईल, की प्रत्येकाच्या समजा स्ट्रेंथ वीकनेसेसनुसार तुम्हाला कळून येईल, की आपल्याला काय महत्त्वाचं आहे, की आधी काय करू शकतो आपण आणि नंतर काय करू शकतो. त्याचबरोबर अजून एक अप्रोच असा असू शकतो, की तुम्ही एखादी टेस्ट सीरीज जॉइन करताय आता. म्हणजे प्रबोधिनीमध्ये काही टेस्ट सीरीज रेग्युलर पिरियडमध्ये होतील किंवा बाहेरची टेस्ट सीरीज जॉइन करताय आणि मग त्या टेस्ट सीरीजनुसार तुमचं तुम्ही शेड्यूल अलाइन करताय, की या 15 दिवसामध्ये म्हणजे जी-एस-1ची म्हणजे हिस्ट्रीवरची आणि सोशल इंडियन सोसायटीवरची समजा टेस्ट होणार आहे किंवा जिओग्राफीवरती क्वेश्चन येणार आहेत. तर ते 15 दिवस त्या टॉपिकचा अभ्यास करणं आणि त्यावरची टेस्ट देणं, हा एक तुमचा प्रोग्राम तुम्ही सेट करू शकता, की ही एखाद्या टेस्ट सीरीजला जॉइन करून दर 15 दिवसाला असे टेस्ट देऊन तुम्ही अभ्यास करू शकता. पण यात फार महत्त्वाचं आहे, की तुम्ही
म्हणजे मॅक्रो प्लॅनिंग 7 महिन्यांचे केले, पण परत तुम्हाला त्यात म्हणजे ऑप्शनल कधी करणार आहात, जी-एस कधी करणार आहेत, कोणता जी-एस कधी करणार आहात. म्हणजे तुम्हाला महिन्या-महिन्यांचं प्लॅनिंग होईल. त्यात परत तुम्ही मायक्रो प्लॅनिंग, की परत कोणत्या आठवड्यात कोणता सिलेबस कव्हर करणार आहे, कशाची टेस्ट देणार आहे किंवा कशाप्रकारे रिवाईज करणार आहे मी रेग्युलर इंटरव्हलमध्ये. तर याचंही तुम्हाला मायक्रो प्लॅनिंग करणं आवश्यक आहे. त्याच्या संदर्भात तुम्हाला जे डिटेल्ड इनपुट बॅचमध्ये दिलेच जातील. पण मग तुम्ही आत्तापासून हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, की कशाप्रकारे तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. आणि अजून जनरल गोष्टी काही सांगता येतील, की अ, म्हणजे कॉन्स्टंटली मोटिव्हेटेड असणं, डिसिप्लिन्ड असणं या प्रोसेसमध्ये फार महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होतं, की आपण आत्ता काहीतरी एका वेगळ्या ह्यानं मोटिव्हेटेड झालो असतो आणि मग तो आपलं मोटिव्हेशन कमी-कमी होतं किंवा मग अ, अ, म्हणजे ते मोटिव्हेशन आपण आपल्या प्लॅनिंगनी आणि त्या प्लॅनिंगला स्टिक झालं आणि फोकस ठेवला तर ते कायम राहतं. दुसरं म्हणजे गुड हॅबिट्स डेव्हलप करणं, ज्या की आपल्याला अभ्यासाला फायदेशीर ठरतील. तसेच म्हणजे गुड कंपनी, की तुमचे मित्र असतील किंवा तुमचे जे पियर्स असतील, तर ते कशाप्रकारे तुम्हाला अभ्यासाला मदत करतील, अशा प्रकारे चूज करणं. कारण की सुरुवातीला फार महत्त्वाचं आहे हे. एकदा ते समजा त्यात प्रॉब्लेम झाला, तर मग पुन्हा तुमचं पुढचं तुम्ही मिसडायरेक्ट होताल. तर मग या गोष्टी कॉमन ज्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणजे प्रबोधिनीमध्ये आलात आणि तुम्ही एकदम चांगल्या एन्व्हायर्नमेंटमध्ये आहात. तुम्हाला हीच प्रत्येक पायरीवरती सांगणारे खूप सारे लोकं आहेत. तुम्हाला खूप चांगले इनपुट दिले जातील आणि तुम्हाला मेंटॉर्सही आजूबाजूला खूप चांगल्या पद्धतीने अवेलेबल होतील. तर त्याचा मॅक्सिमम यूज करायचं बघा आणि त्यातून आपल्याला अ, म्हणजे पर्सन स्पेसिफिक म्हणजे आपल्याला जे काही आवश्यक आहे ते आपल्याला त्यातून घेता येईल. केवळ जनरल म्हणजे माझ्या मित्राला असा इनपुट दिला म्हणून मी तो फॉलो केला पाहिजे किंवा जे जनरल आयडियाज आहेत त्याच्यापेक्षा मला वैयक्तिक काय गरजेचं आहे आणि मी ते कसं घेऊ शकते हे तुम्ही या प्रबोधिनीच्या पूर्ण वातावरणातून घेऊ शकता. तर म्हणजे तुम्ही सर्वजण प्रबोधिनीत आलात म्हणजे तुम्ही तसे लकी आहात आणि पुढच्या वर्षभर तुम्ही सगळेजण चांगला अभ्यास कराल. तुम्हाला सगळ्यांना अभ्यासासाठी आणि प्रिपरेशनसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक यू.